भाजपचे मंत्री मंगल तोडात जोडा केएम रुग्णालयाचं नाव बदलावं यासाठी पुढाकार घेत आहेत. कर्तव्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालयाचं नाव द्यायचं लोढांचा लोढा का पुढाकार घेत आहेत? नाही, लोढांना पुढाकार घ्यायचं काही कारण नाही आहे. हा ते RSSचा अजेंडा पुढे नेत आहेत. केएम रुग्णालय हे का लोढाने बांधलं नाही आणि केएम रुग्णालय हे गेले वर्षानुवर्ष शतकानुशतक रुग्णाची सेवा करत आहे. नक्कीच ते राजा किंग एडवर्डच्या नावाखाली ते आहे. एक ओळख म्हणून त्या नावाची देशात महाराष्ट्रात आहे. आणि लोढांचं जे कारण आहे की गुलामीची प्रतीकं नकोत, बरोबर आहे. मग सगळ्यात आधी त्याने मी काल म्हटल्याप्रमाणे त्यांच्या ज्या वसाहती त्यांनी बांधलेल्या आहेत, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, टॉवर्स, ती सगळी नावं इंग्रजी आहेत. त्यांच्या एका उंच टॉवरला प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आहे. सगळ्यात आधी त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आपल्या टॉवरवरून काढलं पाहिजे आणि त्या टॉवरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे. त्यांचे इतर काही टॉवर्स आहेत, त्याची नावं अशीच काहीतरी एडवर्ड वगैरे टाईप आहेत इंग्रजी. मग त्यांची नावं एकलव्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन टॉवर्स, महाभारतातली जी पात्र आहेत द्रौपदी टॉवर्स, शकुनी टॉवर्स, विदुर टॉवर्स, परशुराम टॉवर्स, श्रीराम टॉवर्स, जे डोंबिवलीत ते काय पालवा आहे ना, पलावा आहे, त्याला दुर्योधन कॉम्प्लेक्स म्हणा, महाभारतातलं पात्र आहे. तुम्हाला जर दुर्योधन हिंदू होता, कुठेतरी इतर नावं घ्या, बिभीषण टॉवर करा. एवढं जर तुम्हाला संस्कृती आणि धर्माची चिंता आहे तर करा ना. केमच का मग स्वतःपासून सुरुवात करा, नक्कीच करा. काल शिवसेनेने त्या संदर्भात आंदोलन केलं. आपण पाहिलं असेल शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी, इतर आमचे नगरसेवक, माजी महापौर, सगळ्यांनी तिकडे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी. त्याला काही कारणं आहेत ना. ट्रम्प टॉवरचं नाव ज्या दिवशी ते बदलून छत्रपती शिवाजी महाराज करतील किंवा त्यांच्या इतर सगळ्या टॉवरची नावं जी इंग्रजी आहेत, गुलामीची प्रतीक आहेत, ती बदलून मी सांगितली त्याप्रमाणे दुर्योधन, शकुनी बरं का वगैरे वगैरे करतील, तो तेव्हा आम्ही साधारण त्याच्यावरती विचार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.